हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला मराठी व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी निघालेली होती, जवळपास 3:30-4 झालेले होते आणि मी हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेली होती। तर थोडंसं आभाळाचंच वातावरण दिसतंय आणि हळद कोणाची, तर माझ्या भावाची हळद होती, माझे चुलत काका आहे ना त्यांच्या मुलाची हळद होती। तर तिकडेच चाललेलो होतो आणि हळद लोणारवाडी रोडलाच होती, म्हणजे माझ्या माहेरकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यालाच एक लॉन्स आहे तिथे होती। तर आता आम्ही निघालो होतो, मिस्टर, मी आणि अंशू। तर आम्ही तिघे पण निघालेलो होतो आणि सगळं घरातलं कामे वगैरे आवरले आणि त्यानंतर मग हळदीच्या कार्यक्रमासाठी चालली होती। तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे मागचा पण, की पुऱ्यांना वगैरे गेलेली होती मी, पण मग व्हिडिओ आहे ना थोडेसे उशिरा येत आहे, कारण की कामांमुळे आता व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही भेटत आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ उशिरा भेटत आहे। आणि इकडे सगळ्या छान बसलेल्या होत्या, ही नानी वगैरे, मम्मी, सगळ्या इकडे माझ्या ह्या चुलत्या आहेत। तर इकडे भरपूर लोक आलेली होती, पण अजून हळदीच्या कार्यक्रमाला काही सुरुवात झालेली नव्हती। तर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायला भरपूर वेळ लागला आणि त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। तर मम्मी आणि काकून ते पण, त्यांनी पण नवरदेवाला आंघोळ वगैरे घातली। माझ्या मांडीवर अंशू झोपलेली होती, त्यामुळे मी काही आंघोळ घालायला उठले नाही। आणि इकडे करम भाऊ आणि अंकिता वहिनींनीही आंघोळ घातली नवरदेवाला। तर मी थोडीशी लांब बसलेली होती ना, त्यामुळे तुम्हाला एवढं येत नाही आहे। आणि हळद लागल्यानंतर मी लगेच घरी निघाली। वहिनी, नानी आणि मम्मी त्या पण म्हणत होत्या की थांब जरा वेळ, पण मग दुसऱ्या दिवशीचं परत कामाचं नियोजन असतं, कारण की उन्हाळ्यांच्या लवकर आपले पदार्थ सगळ्यांना ऑर्डर्स द्यायचे आहे, त्यामुळं थोडंसं कामाचं नियोजन असतं। म्हणून म्हटलं चला, हळदीला उशीर झालेला होता, मग आम्ही लवकर निघालो नवरदेवाला हळद लागल्यावर। आणि आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे। तर आम्हाला देवकाचा मान दिलेला होता, तर देवकासाठी आम्ही निघालेलो होतो 9:30-10 वाजता सकाळी निघालेलो होतो। घरातली सगळी कामे आवरली आणि त्यानंतर निघालो। तर घर आहे ना लोणारवाडीलाच आहे, पण थोडंसं मळ्यामध्ये आहे। तर इकडे छान असे मस्त मळे, म्हणजे मळे नाही आहे, रान म्हणता येईल जसं की। आणि इकडे ना मंदिर पण आहे देवीचं छान, तर देवीच्या मंदिराच्या मागेच त्यांचं घर आहे। तर इथे आल्यानंतर मम्मीने ते पोळ्या वगैरे करत होत्या, काकून त्या पण बसलेल्या होत्या माझ्या। आणि इकडे ही माझ्या आत्या आहे, ती कुरडया वगैरे तळत होती आणि इकडे सगळेजण काही ना काही कामामध्ये बिझी होते। त्यानंतर पिठलं वगैरे केलेलं होतं, लग्नाच्या दिवशी आमच्याकडे पिठलं, पुरी, कुरडई असा काही स्वयंपाक केलेला असतो। आणि मम्मीने आणि काकूने देवकाची तयारी केलेली होती आणि नवरदेवाला नसल्यामुळे ना चप्पल चावली होती रात्री। त्यानंतर आता आम्ही देवक घेऊन निघालेलो होतो। तर देवक आहे ना परत गावामध्ये आणावं लागतं। तर येताना आम्ही गाडीत आलो आणि थोडंसं अंतर होतं तिथून, मग तिथं उतरून घेतलं आणि त्यानंतर मग पायी निघालो। तर देवकाचा मान म्हणजे आम्हालाच दिलेला होता, त्यामुळे आम्ही पण लवकरच गेलेलो होतो। तर माझी जी साडी दिसते तुम्हाला बॉटल ग्रीन कलरची, ती मला देवकाला दिली आहे काकून त्यांनी। तर आमच्याकडे देवकाला मुलीला साडी, जावयांना कपडे असं सगळं घेतलं जातं। इकडे वहिनी, मम्मी, माझी आत्याची मुलगी, त्या सगळ्या इकडे बसलेल्या होत्या आणि इकडे मी, मिस्टरांनी, आम्ही दोघांनीही पूजा करून घेतली। तर अशीच पहिली एक साडी आहे माझ्याकडे, तर तशीच साडी पुन्हा एकदा मला आली। तर काकून त्यांनी घेतली होती, त्यांना काही माहीत नव्हतं माझ्याकडे हा कलर आहे म्हणून। तर छान वाटत होती, सगळ्यांना आवडली। आणि त्यानंतर मग वैभव, नवरदेवाचं नाव वैभव आहे, वैभवने पूजा करून घेतली। बरे वैभवनी पाठ केलं लगेच, आता वैभवनीच पाठ केलं, वैभवनी पाठ केलं। दोन अक्षरी पाटकेन अजून 2-3 सांगा बघ. काय काय नाव मीच पडली गाडकी टिंब टिंब हा झालं वैभव, झालं पाठी एक। पैठणी साडीवर शोभून दिसते मोरांची जोडी, पैठणी साडीवर शोभून दिसते मोरांची जोडी, सागररावांमुळे आली आयुष्याला घोडी। 5 मिनिटात नाव घेतलं तुम्ही नाही घेतलं, मी हो आता अहो दाजी आता दुसरं घ्या आणि आली येत नाही, येते तुम्हाला चांगलं माहिती, तुमची बोल लाडकीची, तुमचीच लाडा पडायची, मला लाडा पडायची। चल
या समोर. घेतलं ना घेतलं ना हो. इरीत पडली काडकी ना अर्चना माझी लाडकी ओके चला करू बंद दीदी. सकाळी 10 वाजताही खूप जास्त ऊन लागत होतं, त्यामुळे मग आम्ही ना गाडीनेच गेलेलो होतो गावापर्यंत आणि मग तिथून थोडंसं पायी गेलेलो होतो. तर आता आम्ही गाडी घेऊनच पुन्हा तिथे आलो. तर इकडे देवक आणल्यानंतर जावाई आणि बाकीचे घरातले जे काही 4 जण असतात ते 5 जण असे मिळून देवाची तळी भरतात. त्यानंतर देव छान आंघोळ वगैरे म्हणजे न्हाणून वगैरे पुसून देवाऱ्यामध्ये ठेवायचे. तर अशी पद्धत असते आमच्याकडे. आणि आता देव वगैरे झालेले होते तळी वगैरे भरून. त्यानंतर देव वगैरे न्हाणून घेतले आणि मग देवाऱ्यामध्ये नाणीने नेऊन ठेवले. जावयाने देवक आणल्याशिवाय आमच्याकडे जेवण करत नाही अशी पद्धत असते. त्यामुळे पहिलं देवक आणून घेतात आमच्याकडे. तर आता इकडे देवक आणल्यानंतर सगळेजण जेवणं करून घेतली. नाव घ्या आता नाव घेते ना बाई. मग एकदा नाव घे मोठा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी श्रावणाचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. सांगितलं का हो? नानी कुत्रे शांत बसव ग. नानी घ्यावर पेरू देते चिरून, केळी देते सोलून, किसान नाव रावांचं नाव घेते, कुंकुले ते कोण. त्यांचा आवाज दिदी आत्या चांगलं मोठं नाव घे. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, मुलगा पाटलांनी नाव घेते तुमचा मान राखून. बाया गरम झाली ना. हा फॅशन फॅशन नाव आपलं गावठी. और नाव घे एकदा. नाव नाही येत. मग येते नाव येत नाही. बादा गाडीवर बसून येते. आता मोठ्याने घरे जय अंबाबाई की जय. आई ना पुढे लावून नाव घे. नाणे मोठं घे नानांचं नाव. हा मोठं घे नानांचं. राम बसली राज्य, सीता बसली लंकीवर, लंकी काला अंका. फुंकीवर. हा बाय. पुंगी पा पप्पा पाहत होते, पप्पांना दाखवायचे. फुल भरली. परत घ्यायला लागत वर फुल झाले नाव पाय पडायला लागत का. चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.